विचारणार आहात का मलाच बोलायचं? राज्यामध्ये राज्यभरात चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. बहुतेक चित्रपट आहे जे अनेक दिवसांपासून जे प्रेक्षक वाट बघत होते. हाऊसफुल झालेले चित्र पाहायला मिळते. कसा वाटला चित्रपट तुम्हाला? वैयक्तिक काय सांगा? उत्तम चित्रपट बनवला आहे. मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास बदलणारा हा असा चित्रपट आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराजांवरती जेव्हा आपण चित्रपट बनवतो तो तेवढाच विशाल बनला पाहिजे जेवढं विशाल त्यांचं कर्तृत्व होतं. आणि तेवढा विशाल चित्रपट बनवण्यामध्ये रितेश देशमुख निश्चित यशस्वी झालेले आहेत. हा चित्रपट पाहून एवढं कळालं की शिवाजी महाराज बनणं सोपं नसतं. म्हणजे केवढी मोठी तपश्चर्या त्यांनी स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी केली आहे ते हे चित्रपट पाहून आपल्याला कळतं. क्षणोक्षणी डोळ्यामध्ये पाणी तरळतं, क्षणोक्षणी अंगावर ते शहारे येतात, अंगातलं रक्त सळसळतं. ती सगळी अनुभूती या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुख यांनी आम्हाला दिलेली आहे एवढं मात्र निश्चित आहे. दादांचे इतर चित्रपट जर पाहिले तर वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत. पण ह्या शिवाजींची भूमिका साकारणं एक मोठं चॅलेंज होतं. ते प्रत्यक्षात कसं होतं? त्यांची ही 10 वर्षाची तपश्चर्या आहे. ते 10 वर्षापासून हा चित्रपट बनवण्याच्या तयारीमध्ये आहेत. अनेक छत्रपती शिवाजी महाराजांवरती जेव्हा तुम्ही चित्रपट बनवता तर 10 वर्षाचं सुद्धा संशोधन कमी पडतं खरं तर. परंतु त्यांनी 10 वर्ष संशोधन करून त्यांच्या जीवनातला सगळे घटनाक्रम योग्य पद्धतीने त्यांनी तिथं मांडणी केलेली आहे. आणि रितेश देशमुखांचा अभिनय ट्रेलर बघितलं, त्याच्या अगोदर टीजर बघितलं आणि आज चित्रपट पाहिला, माझ्यावर विश्वास ठेवा, एवढा सजीव छत्रपती शिवाजी महाराज, एवढे सजीव तुम्ही कधीच पाहिले नसतील. एवढे सजीव त्यांनी त्यांच्या अभिनयातनं छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला आहे. महाराष्ट्रातले आज सगळे देशात हाऊसफुल झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. काय आवाहन कराल लोकांना? नाही, चित्रपट महाराष्ट्रातले सगळे थिएटर्स तर हाऊसफुल आहेतच, पण ॲडव्हान्स बुकिंगचा एक नवीन रेकॉर्ड मराठी चित्रपटसृष्टीमध्ये राजा शिवाजी या चित्रपटाने केलेला आहे. आणि मराठी प्रेक्षकांनी, मराठी माणसांनी, महाराष्ट्री माणसांनी जेव्हा आपला माणूस एवढी मोठी हिंमत करतो तर तिला तशाच पद्धतीचा भरभरून प्रतिसाद देऊन त्याच्या त्या प्रयत्नाचं, त्याच्या त्या कष्टाचं, त्याच्या त्या तपश्चर्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण हा चित्रपट चांगला चालणं हे फक्त रितेश देशमुखसाठी आवश्यक नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी आवश्यक आहे. एवढी मोठी गुंतवणूक जी या चित्रपटामध्ये रितेश देशमुख यांनी केली ती जर यशस्वी झाली तर अजूनही बाकीचे सुद्धा निर्माते अशा पद्धतीचे चित्रपट काढायला धजवतील. मोठ्या गुंतवणुका मराठी चित्रपटसृष्टीमध्ये होतील. आणि जसे दाक्षिणात्य चित्रपट आपण भव्य दिव्य पाहतो तशाच पद्धतीचे भव्य दिव्य चित्रपट आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा पाहायला मिळतील. मी रितेश देशमुख यांचं यासाठी कौतुक करतो की हा चित्रपट ते सहज हिंदीमध्ये बनवू शकले असते, परंतु मराठी अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची अस्मिता ही त्यांनी तो चित्रपट मराठीमध्ये काढून एक प्रकारे अभिव्यक्ती केलेली आहे असं मी मानतो. त्याच्यासाठी त्यांचं विशेष कौतुक करू शकतो की ते हिंदीमध्ये काढू शकले असते, पण त्यांनी मराठीमध्ये काढलाय. तर आपल्या मराठी जनांचंही कर्तव्य आहे की आपण त्या चित्रपटाला इतका प्रतिसाद दिला पाहिजे की रितेश देशमुख यांनी हात जोडून बस म्हणलं पाहिजे.